तुमचा विकासाचा अजेंडा होताच ठाकूरजी, मात्र आता ही जर योजना तुमचं सरकार आलं, नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर ही एवढी मोठी आर्थिक डोलारा असलेली योजना तुम्ही कशी राबवणार? हां, अर्थात केंद्राचं बळ असेलच तुम्हाला. नाही, यांना ते आहे, केंद्राचा सपोर्ट आहेच, पण ते माननीय मुख्यमंत्रीने एक ह्या कम्प्लीट टोटल निवडणुकीमध्ये एक सांगितलंय, हे जे 5 वर्ष आम्ही इंडस्ट्रियलायझेशनला कमिट करून आम्ही पुढे घेणार आहे. कारण इंडस्ट्रीचं कमी आहे बिहारमध्ये, देयर इज नो डाऊट अबाउट दॅट. तर इंडस्ट्रियलायझेशन दिस विल बी टोटली डेडिकेटेड टू इंडस्ट्रियलायझेशन दिस 5 इयर्स इन द गव्हर्नन्स इन बिहार, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो दॅट लोक आमच्याकडून पलायन जे चालू होतं कमी झालंय, फार कमी झालंय. ते आले होते त्यावेळेस आणि आता पण फार कमी झालंय. पण अजून लोकांना इथेच जॉब मिळावं, मोठे जॉब छोटे जॉब काही असलं की ते इथेच मिळावं, म्हणून त्यांनी वारंवार सगळे स्पीचेस मध्ये त्यांनी हे सांगितलं यावेळेस. ठाकूरजी, तुम्ही आता बिहारकडे कशा दृष्टीने बघणार? पुढच्या 5 वर्षात काय बिहारचा विकास होणार? नाही, डेफिनेटली मी तुम्हाला सांगितलं इंडस्ट्रियलायझेशन आहे. आणि माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पण जेवढं इथे बरेच ट्रिप केलं त्यांनी बिहारमध्ये, इलेक्शन मध्ये पण आणि त्याच्या आधी पण इथे बिहारमध्ये त्यांनी बरेच ते वॉटर प्रोजेक्ट्स, वॉटर लिंकिंग प्रोजेक्ट्स, मेची लिंक वगैरे सगळं ते इरिगेशन प्रोजेक्ट्स, म्हणजे ही हॅज गिव्हन इनफ टू बिहार या इलेक्शनच्या आधी पण. आणि मखाना बोर्ड झालेला आहे इथे, सगळे ते डेव्हलपमेंट मध्ये आम्हाला जे सपोर्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, ते सपोर्ट घेऊन आम्ही बिहारला अजून फार पुढे घेऊन जायचं असं आमचं प्लॅनिंग आहे. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून जर जनता दल जेडीयू, जनता दल युनायटेड जर समोर आला, तर नितीश कुमार यांचा अर्थातच क्लेम पुन्हा एकदा सीएम पदावर राहणार आहे, पण त्यांच्या वयाचा देखील मुद्दा पुढे केला जातोय. नाही, तसं काही नाही, तेच राहणार आहे, मुख्यमंत्री होणार, तेच राहणार आहे. बहुधा ठाकूरांना आवाज आपला जात नाहीये, तांत्रिक कारणामुळे आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा एकदा परांजपे सर तुमच्याकडे येतोय की यावेळची निवडणूक देखील नितीश कुमारांभोवतीच फिरलेली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जे आता कल आलेले आहेत, जे आघाडी आहे त्यावरून, म्हणजे नितीश कुमारांशिवाय बिहारमध्ये तरुणोपाय नाही. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाची अवस्था नितीश कुमारांच्या बरोबर जायचं अशीच होती. आणि मी मगाशी उदाहरणं दिली तसं बिहारमध्ये स्थानिक नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे नाही. मगाशी एक प्रवक्ते भाजपचे होते, ते सांगून गेले की आमच्याकडे सर्व राज्यात नेतृत्व आहे. पण त्याचं कारण असं की आत्ता दाखवणारा चेहरा नाही. ते जे चौधरी जे आहेत, ते मी मगाशी सांगितलं उपमुख्यमंत्री, ते आधी लालू प्रसादांच्या पक्षात होते राजदमध्ये, नंतर जनता दलात गेले आणि नंतर भाजपत आलेत. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री हे कुठल्याही अन्य पक्षात काम केलेलं नाही, ते कायम भाजपमध्ये आहेत, म्हणजे त्या विचारसरणीचेच आहेत. तशा प्रकारचा भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता, बिहारचा नेता म्हणून वर येईल अशा प्रकारचा नेता आज तरी भाजपकडे नाही. विजय सिन्हा पण हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा, ते सिन्हा जे दिले ते कास्ट कॉम्बिनेशनसाठी दिलेत, त्यांनी त्यांचे नेतृत्व गुण सिद्ध केलेले नाहीत. त्याच्या उलट नितीश कुमार हे 20 वर्ष मुख्यमंत्री आहेत, तेव्हा निर्विवादपणे नितीश कुमार हा चेहरा होता का? तर होताच. 5 सालापासून जसं लालू प्रसादांचे समकक्ष नेते आहेत आणि लालू प्रसादांच्या असतानंतर ते जास्ती मोठ्या प्रमाणात पुढे आले. कारण लालू प्रसादांनी जयप्रकाश नारायणांचे शिष्य आहेत दोघंही तशा अर्थाने, आणि तरीही लालू प्रसादांच्या काळात जे जंगलराज झालं की माणसामध्ये देव आहे आणि राक्षस आहे म्हणतो तसं, त्यांच्या काळामध्ये प्रगती झाली नाही, अधोगती झाली. आणि नितीश कुमारांनी त्यातनं धडा घेतला असेल का? 100% घेतला असेल. एक सुशासन किंवा लॉ अँड ऑर्डरवर लक्ष केंद्रित केलं आणि महिलांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या. आता जे विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि पेपरफुटी झाली, मला वाटतं ह्या पुढच्या काळात त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यायला लागेल. आणि जसं ठाकूरांनी सांगितलं, उद्योजकता वाढ आणि ओव्हरऑल इंडस्ट्रियलायझेशनकडे लक्ष द्यायला लागेल. पण तुम्ही जो प्रश्न विचारला, नितीश कुमार हा चेहरा होता का? होताच. पण भारतीय जनता पक्षाने त्यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी आधी जाहीर केली नाही. त्यांचं नाव आमचा मुख्यमंत्री पदाचा हा चेहरा असेल असं जाहीर केलं नाही. त्यामुळे आता ते मान्य करावं लागेल आणि आता याच्यामध्ये फार फाटे न फोडता त्यांच्याकडे पद द्यावं लागेल. हे चावके म्हणाले ते बरोबर आहे, ते केलं तरच सरकार व्यवस्थित चालेल, अन्यथा फ्रिक्शन चालू राहतील.